श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, मतदान जनजागृती आणि मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सुविधा याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्रीयुत कुमार आशीर्वाद सर यांच्याकडून. आशीर्वाद सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, आता ही जी प्रक्रिया चालू आहे लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं, तर यामध्ये जिल्हा प्रशासनाची तयारी नेमक्या कशा पद्धतीने चालू आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वात पहिले मी थोडक्यात माहिती देतो आपल्या जिल्ह्याबद्दल. आमच्या जिल्ह्याबद्दल आमच्याकडे एकूण 3617 पोलिंग बूथ आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत, 42 सोलापूर आणि 43 माढा. एकूण आमच्याकडे जे वोटर्स रजिस्टर्ड आहेत ते आहेत 36,56,833. त्यापैकी 18,89,572 मेल वोटर्स आहेत आणि फिमेल वोटर्स आमच्याकडे 17,64,976 आहेत. ट्रान्सजेंडर वोटर्स आमच्याकडे 285 आहेत. जेंडर रेशो जर आपण बघितला आमचे मतदार यादीचे, दॅट इज 933 आणि जिल्ह्याचे जे जेंडर रेशो आहे ते फक्त 923 आहे. आमच्या मतदार यादीमध्ये जे जेंडर रेशो आहे इट इज हायर कम्पेअर्ड टू सेन्सस. ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आमची काय काय तयारी, प्रशासनाची तयारी नोव्हेंबर पासून सुरू होती. आता मागच्या 2 महिन्यापासून आम्ही फक्त निवडणुकीचे काम बघत आहोत. त्यामध्ये जसं मी सांगितलं, मोठा जिल्हा आहे, मोठी लोकसंख्या खूप मोठी आहे, 3617 बूथ आहेत. नंबर 1 आमच्या जे सर्वात महत्वपूर्ण ज्या गोष्टीवर आम्ही लक्ष दिलं आहे तो आहे बघा, शेवटची आम्ही हे सगळे जे तयारी करतो कोणासाठी करतो? आमच्या मतदारसाठी करतो. आमचे मतदार जेव्हा मतदान केंद्रावर आला त्यांना असं वाटलं पाहिजे की प्रशासनाने आमच्यासाठी सगळी सोयी सुविधा केलेली आहे. त्यांना मत देण्यासाठी त्यांच्यासाठी जे पद्धत आहे, जे प्रोसेस आहे ते सोप असला पाहिजे. त्यांना एक आनंद वाटला पाहिजे की मग आम्ही येऊन तिथे मतदान केलं, आम्हाला कुठल्या प्रकारची अडचणी नाही झाली, आनंद झाला. त्यासाठी नंबर 1 इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एक अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्याला आम्ही म्हणतो, अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज. त्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक जागा आम्ही उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक जागा आम्ही रॅम्प उपलब्ध करून दिला आहे. जे मतदार आमचे दिव्यांग मतदार आहेत, ज्यांना व्हीलचेअरवर यावे लागेल त्यांच्यासाठी आम्ही रॅम्प उपलब्ध करून दिला आहे. फक्त एवढेच नाही, रॅम्पच्या जे स्लोप आहे त्यावर पण आमचं लक्ष आहे की ते खूप जास्त स्टीप नाही झाला. हे महत्वाचं आहे. तिथे नेक्स्ट आम्ही टॉयलेट प्रत्येक उपलब्ध करून दिलं आहे. प्रत्येक शाळामध्ये आम्ही टॉयलेट दुरुस्ती केलं आहे. जिथे जिथे आम्ही दुरुस्ती नाही करू शकलो तिथे आम्ही मोबाईल टॉयलेट नगरपालिका किंवा महापालिका कडून घेऊन तिथे उपलब्ध करून देणं. या फर्स्ट फेज आणि सेकंड फेज मध्ये जिथे जिथे मतदान झालेलं आहे तिथे दुर्दैवाने असं झालं आहे की जे 2019च्या कंपॅरिझन मध्ये फर्स्ट फेज मध्ये 4% मतदान कमी झालं आहे आणि सेकंड फेज मध्ये 3% मतदान कमी झालं आहे 2019च्या लोकसभाच्या निवडणुकीच्या पेक्षा. जे मुख्य कारण आहे याच्या तो ऊन आहे. खूप जास्त आता समर सीजन एकदम प्रचंड आता आणि कालच आपल्या सोलापूरचा हायएस्ट होता 44 होता, 44 गेला तर 45-46 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आता एवढे उन्हात कसा मी वोटिंग करू, एकदम एक रिझनेबल प्रश्न आहे मतदाराच्या मनात. त्यासाठी जे अश्योर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्याशिवाय आम्ही अजून पण काहीच गोष्टी आम्ही सोयी सुविधा तिथे पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. नंबर 1 जसं मी सांगितलं, ड्रिंकिंग वॉटर प्रत्येक पण आम्ही 3-4 जार असे ठेवणार ड्रिंकिंग वॉटरचे ज्यामध्ये आम्ही ORS किंवा ग्लुकोन घालून तिथे आम्ही ठेवणार. सेकंडली काय आहे की जे बूथ मध्ये आमची रांग खूप जास्त लांब असते, मतलब जे वोटर्स असते ते नेहमीच ते थोडं उशीर गर्दी येतात आणि रांग खूप लांब असते किंवा एकच पोलिंग स्टेशन लोकेशनवर खूप जास्त पोलिंग बूथ असतात. तिथे आम्ही काय केलं आहे की प्रत्येक थोडे लांबी अंतर आम्ही बेंच आणि चेअर्स ठेवले आहे की जर कोणी रांग मध्ये वयस्कर कोणाला बरोबर वाटत नाही, आजारी वाटत आहे ते तिथे जाऊन बसू शकतात. नेक्स्ट आम्ही काय केलंय, जे आमचे प्रत्येक बूथवर जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांना मी सक्त सूचना दिल्या की तुम्हाला जर रांग मध्ये कोणी वयस्कर दिसले तुम्ही बाकी मतदार जे आहेत त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा की ह्यांना तुम्ही थोडा पुढे घ्या, त्यांना आधी वोट करू द्या. जेवढे आमचे आपले श्रोता आहे त्यांना पण मी आवाहन करतो, त्यांना मी विनंती करतो की रांग मध्ये जर कोणी वयस्कर दिसले, कोणी दिव्यांग दिसले त्यांना नक्की आपण पुढे जाऊ द्या. नक्कीच.
ते आमचे पोलिंग स्टेशन खूप जास्त आहेत, 5 किंवा 5 पेक्षा जास्त पोलिंग बूथ एकच पोलिंग स्टेशन लोकेशनवर आहे. तिथे काय ते खूप गोंधळ होऊन जाते, मतदारला करते नाही की मला कुठे जायचं, नक्की कुठे जायचं, नक्की कुठे जायचं. आम्ही काय केलं की वोटर असिस्टन्स बूथ आम्ही ठेवला आहे, तिथे पीए सिस्टम पण आम्ही ठेवलं आहे. तिथे अनाउन्समेंट होईल की तुमच्या जे बूथ नंबर आहे, असं समजा तुमचा बूथ नंबर क्रमांक 1 आहे असं समजा, क्रमांक 1च्या ते कलर सांगतील. आता प्रत्येक बूथच्या आम्ही कलर कोडिंग केलं आहे. बूथ क्रमांक 1च्या जे कलर असेल ते येलो असेल, 2चे रेड असेल. मी उदाहरणासाठी सांगतो, वेगवेगळे असू शकतो, फक्त उदाहरण सांगतो मी की बूथ क्रमांक 1च्या जे कलर आहे तो रेड आहे, बूथ क्रमांक 2च्या पिवळा आहे, बूथ क्रमांक 3च्या पांढरी आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही कलर कोडिंग केलं आहे. आणि आम्ही पदचिन्ह जे टाकलाय तो पण तोच कलरचा आहे. बूथ क्रमांक 1च्या जे पिवळा कोड आहे, कलर कोड येल्लो आहे, तर तिथे जाणारे जे पदचिन्ह आम्ही जे चिटकवलं आहे फर्स्टवर तो पण येल्लो असणार. त्याचे जे व्हॉलंटियर आहेत ते बूथच्या, तो पण येल्लो टी शर्टच्या, येल्लो कलरच्या टी शर्ट घालून ते फिरणार. तुम्हाला फक्त एवढेच जे मतदार आहेत त्यांना फक्त एक वेळी अनाउन्समेंट झाला की तुमच्या बूथ क्रमांकच्या कलर रेड आहे, तुम्ही फक्त बघा की कोण माणूस आहे जे रेड टी शर्ट घालून फिरत आहे. त्यांना तुम्ही विचारा की माझ्या बूथ कुठे आहे, किंवा तुम्हाला दिसेल की रेड पदचिन्ह कुठे आहे, लाल रंगाचे पदचिन्ह कुठे आहे, किंवा कुठल्या बूथच्या समोर त्यांनी रेड कलर मध्ये एक स्टिकर लावलाय. हे एक वेळी करला तर तुम्हाला असे प्रकारचे वेगळे आम्ही यावेळी प्रयोजन केलं आहे. आम्हाला उमेद आहे, माझ्या स्वतः मला असं अपेक्षा आहे की मागच्या वेळी आमच्या जिल्ह्यामध्ये 60.6% मतदान झाला होता, यावेळी मिनिमम 70% झाला. नक्की 10% वाढेल आमच्या आशा आहे. खरंच आहे. लोकशाहीमध्ये मतदानाचं महत्व काय आहे हे देखील आपण श्रोत्यांना सांगितलं तर बरं होईल. बघा, लोकशाहीमध्ये जे फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी काय आहे, इलेक्शन आहे. जर निवडणूक नाही झालं तर ते लोकशाही राहिलच नाही. बरोबर. आणि हे जे मतदानचे अधिकार आहे, बरेच वेळा आम्हाला काय वाटते की आम्हाला आता माझ्या बूथ 1 किलोमीटर लांब आहे, एवढा ऊन आहे, रांगमध्ये आम्हाला उभे राहावे लागेल. खरंच ना. हे सगळे जे कष्ट ज्याला मी म्हणतो, हे सगळे कष्ट ऍक्च्युली स्वतंत्रताची जी लढा होती, स्वतंत्रता संघर्ष जे होता, त्यामध्ये जे स्वतंत्रता सेनानी होते त्यांनी जे कष्ट केलेले खपून कष्ट त्यांनी घेतला, त्याच्या समोर ते काहीच नाही आहे. खरंच आहे. त्याने उन्होंने अपनी जान दी. अगदी बरेच वर्ष ते काला पाणी मध्ये हे काढले. अंग्रेजी हुकुमतचे त्यांनी मारपीट दंड सगळे सहन केले. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बरेच आणि हे एक वर्ष 5 वर्ष 10 वर्ष संघर्ष नव्हता. तुम्ही बॅटल ऑफ प्लासी जे 1757 मध्ये झाला, तो 1757 पासून 1947 190 वर्षच्या लाखो करोडो लोकांचा हे मोठा संघर्ष होता. त्यानंतर आम्हाला हे अधिकार मिळाला आहे की तुमच्या लोकप्रतिनिधी कोण असेल, तुम्ही जाऊन वोट एक बटन दाबून तुम्ही हे करू शकता की कोण माझे लोकप्रतिनिधी असेल. बरोबर. बरोबर आहे की ऊन आहे, रांग लांब आहे, पण एक खूप लहान गोष्टी आहे तो संघर्षाच्या समोर. हेच महत्व आहे मतच्या लोकशाहीमध्ये. आणि ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, अधिकार पण आहे. आणि हे अधिकार देण्यासाठी बरेच लोकांनी त्यांचे प्राणाच्या बली दिले आहेत. त्यानंतर हे अधिकार त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अधिकार पण आहे आणि तुमच्या ड्युटी पण आहे, त्याप्रमाणे आम्हाला हे बजवायचे. तेच ना, कारण काय होतं की बरेच मतदार कंटाळा करतात, दुपारी जाऊया, संध्याकाळी जाऊया, एवढ्या लवकर जाऊन काय करायचंय, आपल्या इथे जवळच मतदान केंद्र आहे, केव्हा गेलं तरी चालेल, म्हणजे अशा जी काही कारण काढतात, तर असं कारण न काढता सकाळी उठल्याबरोबर लवकर त्यांनी मतदान करणं. वाईट पिक्चर मध्ये बघितलं तर खूपच लहान कारण आहे. मी पण वोटिंग करणार आणि मी पण मध्ये जाऊनच रांगमध्ये लावूनच वोटिंग करणार, कलेक्टर वोटिंग करणार, एसपी वोटिंग करणार, पोलीस कमिशनर वोटिंग करणार. आम्ही तिथे रांगमध्ये जाऊन हे नाही सांगणार की आम्हाला पुढे जाऊ दे, वेळ मला लागेल तेवढे उभे राहणार. हे सगळे लहान गोष्टी आहे. मला वाटते की सगळे बरं आम्ही विचार केला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. खरंच आहे. तृतीयपंथी आहेत, कुमारी माता आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, किंवा काही बेघर मतदार आहेत. मग या सगळ्यांना आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं यासाठी काही आपली विशेष मोहीम आहे. बरोबर. आता बघा, जे
ट्रान्सजेंडर वोटर्स जसं मी सांगितलं आमच्याकडे 285 आहे. अच्छा, हे जे 285 नंबर आहे हे नव्याने एनरोल्ड वोटर्स आहेत. हे असे ट्रान्सजेंडर आमचे मतदार होते ज्यांचे एनरोलमेंट नव्हता, मतदार यादीमध्ये त्यांची नाव नव्हती. हे लोकांनी आम्ही नंबर 1 एनरोल करून घेतला. जे पारधी समाज, बहुरूपिया समाज, आमचे जे भटक्या विमुक्त समाजचे जे लोक आहेत, भटक्या विमुक्त जमातीचे जे लोक आहेत, त्यामध्ये मुख्य स्वरूपाने पारधी समाज, बहुरूपिया समाज हे लोक आहेत. त्यांच्यासाठी आम्ही 59 कॅम्प्स घेतला होता. त्यामध्ये जवळपास 1934 असे लोकांना आम्ही वोटर कार्ड दिला. आणि यासाठी जिल्ह्याला मुख्य निवडणूक महाराष्ट्राचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून एक पुरस्कार पण भेटला होता. तिथे पण आम्ही काम केलं आणि हे आमच्या कंटिन्युअस आहे. आताही बरेच पारधी समाज, बहुरूपिया समाजचे लोक आहेत ज्यांच्या मतदार यादीमध्ये नाव नाही. इलेक्शन संपल्यानंतर विधानसभाचे निवडणुकीसाठी त्यांचे आम्ही एनरोलमेंट करून घेऊ. दिव्यांग आणि जे आमचे वयस्कर वोटर आहेत, आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने खूप चांगली एक मोहीम सुरू केली होती, होम बेस्ड वोटिंग. 85 वर्षापेक्षा जास्त ज्यांचे वय आहे आणि जे आमचे दिव्यांग वोटर्स आहेत त्यांच्याकडे आमचे BLOs गेले होते, बूथ लेवल ऑफिसर्स, आणि त्यांना विचारलं होतं की तुम्हाला होम बेस्ड वोटिंग करायचे काय. त्यापैकी जवळपास 3-3.5 हजार लोकांनी तो ऑप्शन घेतला की मला होम बेस्ड वोटिंग करायचे. प्रत्येक माणूसकडे आमची टीम पोहोचला. ते मशीन घेऊन, बॅलेट पेपर घेऊन, त्यांच्यासोबत मायक्रो ऑब्झर्वर, पोलीस, व्हिडिओग्राफर सगळे लोक होते. आणि आजच्या दिवशी 100% वोटिंग झालंय आमचं. जेवढे लोकांनी सांगितलं की मला होम बेस्ड वोटिंग हवे, तेवढे लोकांनी आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्ही हे घेतलंय. विधानसभा निवडणूक मध्ये आम्ही प्रयत्न करणार की होम बेस्ड वोटिंगच्या जे संख्या आहे ते 10,000 पर्यंत गेला पाहिजे. अजून लोकांना आम्ही प्रेरित करू तुम्ही होम बेस्ड वोटिंग करा. पण त्यामध्ये आम्ही काय आमचे बूथ लेवल ऑफिसर आणि सेक्टर ऑफिसरला हे पण सूचना दिली होती की जेव्हा तुम्ही जाणार त्यांना विचारायला की तुम्हाला होम बेस्ड वोटिंगची सुविधा हवे काय, त्यांना हे पण सांगा की काका जर तुम्ही आले, बाबा जर तुम्ही आले बूथवर, बाकी लोकांना खूप प्रेरणा भेटेल. 90 वर्षचे त्यांचे वय आहे, 85 वर्षाचे त्यांचे वय, तरी सुद्धा ते येतात. मी का नाही येऊ. त्याचे पण खूप चांगलं आम्हाला हे भेटलंय. बरेच वेळेस ज्येष्ठ नागरिकांबद्दल किंवा अतिज्येष्ठ नागरिकांबद्दल आता जी सुविधा सांगितली घरी जाऊन, तशी यावेळेला बऱ्याच नवमतदारांनी त्यांनी देखील नोंदणी केलेली आहे, म्हणजे जे आता यावेळेला आहे, तर त्यांनी देखील हा मतदानाचा हक्क बजावावा याच्यासाठी काय त्यांना. आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक स्पेशल समरी रिव्हिजन एक पिरियड असते, नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तो झाला होता. त्यामध्ये जवळपास 1.25 लाख नवीन मतदाराला आम्ही मतदार यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट केला. 18 ते 19 वर्षामध्ये, 18 ते 19 हा वयोगटातील मध्ये एकूण 27,000 मतदारांची आम्ही नाव नोंदणी केला. आता जर तुम्ही बघितलं ते आमचे जे युवा मतदार आहेत ते मोस्टली कुठे आहेत, कॉलेजमध्ये आहेत. आमच्याकडे 115 कॉलेजेस आहेत. ते प्रत्येक 115 कॉलेजेस मध्ये प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे लोक गेले होते. तिथे फंक्शन घेतलं होतं. सर्वांना सांगितलं होतं की ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही आहे आणि ज्यांच्या वय 18 पेक्षा जास्त आहे, तुम्ही मतदार यादीमध्ये तुम्ही एनरोलमेंट करा. त्यांच्याकडून फॉर्म 6 भरून घेतला होता. आणि त्यानंतर त्यांना प्रोत्साहित केलं होतं की तुम्ही वोटिंग करा. त्यानंतर सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर साहेब आहेत त्यांच्यासोबत आमची बैठक झाली. सोलापूर युनिव्हर्सिटीचे जे रजिस्ट्रार आहेत त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं आहे की आमचे कॉलेजेसमध्ये, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये जे विद्यार्थीचे बोटावर ते निशाण असेल, इंकच्या निशाण असेल, त्यांना मी फेलिसिटेट करू आणि त्यांचे अटेंडन्स पण आम्ही मार्क करू. खूपच छान आहे. खूप मला वाटतं की यामुळे आता खूप वाढणार सिटी एरियामध्ये. तसेच जसं सर्वांना माहिती आहे की सोलापूर सिटीमध्ये लेबर पॉप्युलेशन खूप जास्त आहे. लेबर पॉप्युलेशनच्या काय होतं की जेव्हा आम्ही थोडा अनालिसिस केला, त्यांना विचारलं की तुमचे वोटिंग तुम्ही का नाही करत. त्यांचं म्हणणं होतं की जे फॅक्टरी इंडस्ट्री आहे त्या दिवशी आम्हाला सुट्टी नाही देत. हालाकी
रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट 1951 च्या कलम 135 ब मध्ये तरतूद असं आहे की ते कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर पण असो, नियमित लेबर असो, कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असो, सेमी एम्प्लॉईड असो, जे पण असो, तुम्हाला त्या दिवशी त्यांना पेड हॉलिडे द्यायचे, सुट्टी पण द्यायची आणि पगार पण नाही कट करायचे. यासाठी आम्ही 22 इंडस्ट्री असोसिएशन, ज्यामध्ये टेक्सटाईल, बीडी, गार्मेंट सगळे असोसिएशन होते आणि चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली आणि त्यांना आम्हाला त्यांचे लेटर हेडवर दिलं आहे की 135 ब मध्ये जे तरतूद आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू. ज्यांनी ज्यांचे बोटावर निशाण असेल त्यांना आम्ही पेड हॉलिडे पण देऊ आणि त्यांचे सत्कार पण करू. हे सगळ्यात हे खूप महत्वाचे आहे. मला वाटतं की जे लेबर पॉप्युलेशन आणि स्टुडंट पॉप्युलेशन कडून आम्हाला चांगला वोटिंगचा प्रतिसाद भेटेल आणि त्यामुळे ते वाढेल, वोटर टर्नआउट नक्की वाढेल. आमच्याकडे जसं मी सांगितलं एकूण 36,56,000 मतदार आहेत. बरोबर. आमच्याकडे जे पोलिंग पर्सनल आहे, ज्यांची ड्युटी लागली आहे बूथवर, ते आहे आमच्याकडे 21,000. तर 21,000 लोकांना त्यांच्या बूथवर पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. सेक्टर ऑफिसर मला वाटतं की आमच्याकडे एकूण 380 आहेत. तसेच मायक्रो ऑब्झर्वर, पोलीस बंदोबस्त, बरेच 4-5,000 पोलीस लागणार आहोत. प्रत्येक लोकांना त्यांची ड्युटी जिथे लागली आहे बूथवर किंवा बंदोबस्त जिथे तिथे पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. यासाठी आम्हाला जवळपास 400-500 बसेस लागतात, 500-600 जीप्स लागतात. तर आमचे ऑलरेडी जे ट्रान्सपोर्टेशनचे हे आहे ना कपॅसिटी तो थोडं स्ट्रेच झालं आहे. आता आमच्याकडे 36,56,000 वोटर आहे. प्रत्येक वोटरला बूथ पर्यंत नेणं शक्य नाही, कारण तेवढीच गाडीच नाही पुढची. पण जर कोणी दिव्यांग आहे, खूप वयस्कर आहेत आणि होम बेस्ड वोटिंग साठी ऑप्ट नाही केलंय, त्यांनी जर आमच्या प्रांतला सांगितलं, यारोला सांगितलं, ते आम्ही नक्की त्यांच्यासाठी उपलब्ध करून. खूपच छान. तसं आता आपण आता बोललो की ऊन वाढतंय वगैरे, पाण्याची वगैरे पण व्यवस्था केलेली आहे. तर हे वाढत्या उन्हासाठी अजून काही वेगळी काही व्यवस्था? एक तर नंबर 1 मी हेच बघितलं की जिथे जिथे तुमच्या रांग खूप लांब असते किंवा बूथ खूप जास्त, ते गर्दी खूप जास्त असते, तिथे आम्ही सांगितलंय की ते ग्रामीण एरियामध्ये तलाठी आणि ग्रामसेवक आणि शहरी भागामध्ये आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर मार्फत आम्ही तिथे मंडप देणार सावलीसाठी. ते लोक त्यांना धूप मध्ये उभे नाही राहावे लागेल, मंडप असेल त्यांच्यावर. आणि तसेच आम्ही ड्रिंकिंग वॉटर आम्ही उपलब्ध करून दिला आहे, ओआरएस घालून आम्ही वॉटर उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचे बसण्यासाठी ते बेंचेस पण असतील. पोलिंग बूथ मध्ये आम्ही हे खात्री केलं की प्रत्येक जागी वर्किंग फॅन असला पाहिजे, वर्किंग फॅन आहे. हे सगळे आम्ही सोयी सुविधा तिथे उपलब्ध करून दिले. बरोबर आहे. आता अनेक मतदारांना मतदान केंद्रावरती गेल्यानंतर प्रश्न पडतो की आपल्याकडे मतदान कार्ड नाहीये, तर आपण काय दाखवावं? तर मतदान कार्डाच्या शिवाय इतर काय काय पर्याय आपण ठेवलेले की जे दाखवून आपण मतदान करू शकतो? एकूण 14 प्रकारचे असे ओळखपत्र असते, शासकीय ओळखपत्र, ज्यावर तुम्ही मतदान करू शकता. असं समजा की तुम्ही गेला आणि तुमच्याकडे ई पिक नाही आहे, मतदानचे वोटर कार्ड नाही आहे, तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे काय, लायसन्स आहे काय, ड्रायव्हिंग लायसन्स आहे काय, पॅन कार्ड आहे काय, राशन कार्ड आहे काय, असे प्रकारचे 14 वेगवेगळे प्रकारचे आहे. त्यावर सुद्धा तुम्ही मतदान देऊ शकता जर मतदार यादीमध्ये तुमच्या नाव आहे तर. तसेच एक ना आम्ही एक वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असते. वोटर इन्फॉर्मेशन स्लिप आता प्रत्येक वोटरला बीएलओ जाऊन त्याच्या घरी वाटप करणार. त्यामध्ये त्याचे मतदान केंद्र कुठे आहे हे पण दिलं आहे, त्याचे लोकेशन कुठे आहे तो पण दिलं आहे, आणि खाली ही पण एक आम्ही माहिती दिली आहे की तुमच्याकडे जर असे प्रकारचे ओळखपत्र आहे ते तुम्ही वोटिंग करू शकता. दरवर्षी वेगवेगळ्या, दर 5 वर्षांनी म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणुका होतात असे बदल वेगवेगळे होत असतात. तुम्ही आतापर्यंत बरेच बदल सांगितलेले आहेत, पण एक आदर्श मतदान केंद्र काही उभारण्यात यावेळेला आलेली आहेत असं म्हणजे ऐकलंय, तर त्याबद्दल काय सांगाल? ती कशा पद्धतीने ती उभारण्यात आली? बरोबर. जसं मी सांगितलं आमच्याकडे 11 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. आम्ही एक असा निर्णय घेतलाय, एक असा प्रयोग केला आहे की प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आम्ही 4-5 मॉडेल बूथ तयार केलाय. त्यापैकी 2 मॉडेल बूथ आर विमेन बूथ, ते पिंक कलरचे असणार, पिंक कलर कोडिंग असणार, आणि त्यामध्ये जे प्रत्येक पोलिंग पार्टी आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर, 3 पोलिंग ऑफिसर, हे सगळे महिला असतील.
हे एक आम्ही नवीन प्रयोग केला आहे, जिथे आमचे जेंडर रेशो खूप जास्त आहे, ज्या ज्या बूथ मध्ये महिला मतदार जास्त आहे तिथे आम्ही तो विमेन्ससाठी हे केला. आणि रांगा दोघांसाठी वेगवेगळे आहेत, वेगवेगळे आहेत. तिथे स्त्रियांसाठी असेल वेगळी रांग असेल. हो, ते प्रत्येक बूथ मध्ये, प्रत्येक बूथ मध्ये रांगचे वेगळे वेगळे असेल, मेनसाठी वेगळे, पुरुषासाठी वेगळे, महिलासाठी वेगळे. दोन आम्ही प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 2 विमेन बूथ केलं आहे. तसेच 2 आम्ही एक बूथ आम्ही केले दिव्यांगसाठी. त्यामध्ये दिव्यांग लोकांच्यासाठी सर्व फॅसिलिटीज आहेत आणि जे प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर आहेत ते पण दिव्यांग आहेत. तसं आम्ही केलं आहे. आणि 2 बूथ आम्ही केलं आहे युथ बूथ. त्यामध्ये सर्व जे मतदानचे अधिकारी असतील ते सगळे ते बिलो 25 इयर्स ऑफ एज आहेत. असे प्रकारचे आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन केले आहे. तिथे सगळे सोयी सुविधा आम्ही चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या. तरी पण काही समजा आपत्कालीन परिस्थिती उभारली काही झाली तर तिथं त्याच्यासाठी काही आपत्कालीन कक्ष असेल किंवा हिरकणी कक्ष असेल किंवा काही पिंक बूथ वगैरे तुम्ही म्हटलं तसं हिरकणी कक्ष आम्ही प्रत्येक जागा देण्याचे प्रयत्न केला आहे. ग्रामीण एरियामध्ये हिरकणी कक्ष उपलब्ध असेल. शहरी भागमध्ये जे शाळा आहेत त्यामध्ये प्रत्येक मतलब पोलिंग बूथ एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर खूप जास्त आहे, कारण लोकसंख्या पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असते. प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष आम्ही नाही देऊ शकलो आहे, पण 50% शहरी भागाचे बूथ मध्ये आम्ही दिलाय. ग्रामीण मध्ये 100% शहरी भागामध्ये हिरकणी कक्ष आहे. तसेच आपला जो प्रश्न होता की जर काही इमर्जन्सी आपत्कालीन परिस्थिती, त्यासाठी आमच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये 2-3 भाग आहे. एक तर लॉ अँड ऑर्डर झाला, लॉ अँड ऑर्डर जो झाला त्यासाठी बंदोबस्त आहे, आमच्या एक इमर्जन्सी प्लॅन तयार आहे, पोलीस ऑफिसर आहे, सगळे पूर्ण रेव्हेन्यू आणि पोलीस मशिनरी तैनात आहे. अच्छा, आम्हाला जर कुठेही आम्हाला असा काही अनुचित प्रकार घडताना जसा आम्हाला माहिती मिळाला तर मी एक डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूम असते, त्यामध्ये मी SP आणि पोलीस कमिशनर आम्ही सोबतच बसणार आणि आम्हाला जसा माहिती भेटला DSP कडून, तहसीलदार कडून, प्रांत ऑफिसर कडून की असा अनुचित प्रकारच्या घटना घडली आहे, लगेच आम्ही तिथे जे पोलीस स्टेशन आहे तिथे ते बंदोबस्त आहे त्यांना कॉल लावू. आमचे क्विक रिॲक्शन टीम्स आहेत वेगवेगळे ठिकाणीवर, ते लोक तिथे रश करतील. तिथे जे पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांचे प्रत्येकाकडे आम्ही फोर्स दिला आहे, ते लोक रश करतील. जिल्ह्यामध्ये CRPF BSF चे जवान आहेत ते लोक तिथे रश करतील. पण सोलापूरमध्ये सुदैवाने अशा प्रकारच्या हिस्ट्री नाही. खूप शांततेने मतदान बूथवर आले, त्यांची तब्येत बिघडली, त्यांना काही झालं. त्यासाठी बघा जे तब्येत बिघडली त्यामध्ये 2 प्रकारचे इन्सिडेंट असू शकते. एक आहे की थोडा ऊन लागला, हीट, त्यासाठी आमच्या मोबाईल मेडिकल युनिट आहे, गाडीमध्ये डॉक्टर आणि सिस्टर असते. ते आम्ही जवळपास 56-60 आमचे असे बूथ आहे, असे मोबाईल मेडिकल युनिट आहे. ते लवकर तिथे रश करतील आणि त्यांना तिथेच दवा देऊन त्यांना परत त्यांना घरी सोडून देतील. येस, जर खूप सिरियस झाला तर त्यासाठी आमचे 108 अँब्युलन्स आहे, 200 अँब्युलन्स आहे, ते तिथे जातील आणि त्यांना तिथे उचलून ते रुरल हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही सांगितलं की 5% जे बेड आहे ते रिझर्व्ह ठेवा, ते त्यांच्यासाठी आम्ही रिझर्व्ह ठेवलंय. अशा प्रकारचे 2 इमर्जन्सी असू शकते. बाकी काही इथे फ्लड वर्ड असल्यासारखं काही इमर्जन्सी डिझास्टर सारखं आहे तर ते आम्हाला काही नाही आहे. बरोबर. साधारणपणे पोस्टल मतदान देखील बरेच केलं जातं, तर हे पोस्टल मतदान कशा पद्धतीनं केलं जातं याबद्दल? पोस्टल मतदान आता बघा एक काय असते, एक रँडमायझेशन एक प्रोसेस असते. रँडमायझेशनच्या काय अर्थ झाला की तुमची जी ड्युटी आहे ते कुठल्या बूथवर आम्ही लावणार. त्यामध्ये आम्ही यावर्षी काय केलं होतं की जे पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या लेवलवर रँडमायझेशन केलं आहे. मतलब 42 सोलापूर एक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, 43 माडा एक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. 42 सोलापूरचे मध्ये जे लोक पोस्टेड आहेत त्यांची ड्युटी 42 सोलापूर मध्येच होणार. त्यांना आम्हाला पोस्टल बॅलेट देण्याची आवश्यकता नाही, त्यांना आम्ही EDC देतो, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट. असं समजा की तुम्ही तुमच्या जे मतदार यादी आहे तुमच्या एनरोलमेंट झाला अक्कलकोटमध्ये, तुमची ड्युटी लागली पंढरपूरमध्ये, पण हे दोघं 42 सोलापूरमध्येच येते. तर तिथे तुम्ही जाऊन तुम्ही EDC तुमच्या दाखवा, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, आणि ते बूथवर तिथे वोटिंग करा. तुम्ही अक्कलकोटमध्ये केला किंवा पंढरपूरमध्ये केला म्हणजे काही गोष्टी निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी खूप आता सोप झालाय. बाकी तरी सुद्धा काही केसेस झाले की दुसरे जिल्ह्याचे मतदार
असे आम्ही ऑलरेडी ते आमच्या पोस्टल बॅलेट आमचे तयार आहे, ऑलरेडी आम्ही वाटप पण केलं आहे, लोक वोटिंग पण करत आहे. फॅसिलिटेशन सेंटर आम्ही उघडलं आहे, पोस्टल वोटिंग सेंटर उघडलं आहे, तिथे जाऊन लोक ऑलरेडी त्यांचे मत टाकत आहे पोस्टल बॅलेटने. तर तेव्हा आमची ऑलरेडी प्रोसेस सुरू आहे. आणि जे आमचे सैनिक मतदार आहेत त्यांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली त्यांना पोस्टल बॅलेट देतो, तो पण ऑलरेडी त्यांना दिला आहे. त्यांचे कमांडिंग ऑफिसरशी आम्ही संपर्क केलाय की तुम्ही त्यांना सांगा डाउनलोड करून त्यांना भरून आम्हाला पोस्टाने पाठवा. तर हे सगळी तयारी पोस्टल बॅलेटची खूप व्यवस्थितपणे यावेळी आमची ही झाली. बरोबर आहे सर. स्लिपा तर आपण सांगितलं की सगळ्यांना वाटण्यात आलेले आहेत किंवा काम चालू आहे, काही नवीन मतदार देखील आहेत. पण अजूनही समजा काही लोकांना वाटत असेल की आपल्या मतदाराचं आपलं नाव शोधायचं कसं, कुठं शोधायचं, कसं शोधायचं, तर यासाठी काही वेबसाईट असेल किंवा कशा पद्धतीने वेबसाईट आहे eci.gov.in वर जाऊन तुम्ही शोधू शकता. नंबर 1 जसं मी सांगितलं तुमचे बीएलओचे नंबर प्रत्येककडे असते तर तुमचे वोटर इन्फॉर्मेशन जे स्लिप आहे त्यावर बीएलओचे नंबर असते, त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की माझे नाव कुठे आहे. तसेच आमचे जे वोटर बूथ असणार तुमच्या मतदान केंद्र तिथे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आम्ही ठेवलं आहे, तिथे पण जाऊन तुम्ही शोधू शकता. हे सगळे तुमच्याकडे ऑनलाईन बघू शकता, बीएलओला कॉल करू शकता की तिथे थेट जाऊन तुम्ही हे करू शकता. त्याप्रमाणे आम्ही ते हे केलं आहे. मतदानाची वेळ कशी असणार आहे? मतदानाची वेळ 7 पासून 6 सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण नियम असा आहे की 6 वाजेनंतर तुम्ही रांग मध्ये नाही लागू शकत. अच्छा, जर तुम्ही 6 वाजेमध्ये जर रांगेत असाल तर तुम्हाला 6 वाजेपर्यंत जे माणूस रांग मध्ये आहे त्याला मी एक चिट देणार नंबर सोबत, नंबर लिहून एक चिट देणार. ज्यांच्याकडे जो चिट असेल ते करू शकता. आता त्यामध्ये 8 वाजला 9 वाजला काही हरकत नाही. तुम्ही रांग मध्ये जो 6 वाजता तुम्ही जर तुम्ही रांगेत आलात तर तुम्हाला मतदान करता येईल. म्हणजे किती वेळ लागला तरी त्यांना मतदान करता येईल. 6 वाजून 1 मिनिट जर तुम्ही बूथ मध्ये आलात तर तुम्हाला करता येईल. नाही करता येईल. तर हे सगळ्यात महत्वाचं की सर्व मतदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की 6च्या नंतर आपल्याला मतदान करता येणार नाहीये. आणि खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून हे मतदान सुरू होणार. 6 वाजे तुम्हाला 8 वाजे संध्याकाळी पण मतदान करता येणार, पण 6 वाजे तुम्ही रांगमध्ये असले पाहिजे. रांग मोठी असेल, तुम्हाला वेळ लागला, 8 वाजले हरकत नाही, तुम्हाला मतदान करता येईल. पण तुम्ही 6च्या आत मतदानाच्या रांगेत उभारणं गरजेचं आहे. हे सगळ्यात सकाळी सुद्धा लवकर अगदी 7 वाजता सुरू होतंय मतदान, त्यामुळे 7 वाजता सुरू होते. आणि त्यामध्ये आम्ही मॉक पोल करतो. 50 लोकांना आम्ही वोट देतो पोलिंग एजंटच्या समोर की हे बघा की हे व्हीव्हीपॅट मध्ये ते मॅच होत आहे की नाही, मशीन करेक्ट रिझल्ट दाखवत आहे. त्यामध्ये 1 तास जाते. त्यानंतर ते सुरू साधारण 8 सुरू होत आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. बिलकुल. बाकी सगळ्या ईव्हीएम मशीन्स वगैरे सर्व चेकिंग किंवा टेक्निकली दृष्ट्या सर्व कमिशनिंग झाली आहे. ईव्हीएम मशीन बद्दल आपण विचारले, त्याबद्दल मी थोडासा क्लॅरिफिकेशन देतो. बरेच जागा सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअपमध्ये किंवा न्यूज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीचे बातमी येतात की ईव्हीएम मशीन मध्ये आसाममध्ये केरळमध्ये असा झाला तसा झाला. ईव्हीएम मशीन मध्ये हॅकिंग करण्याची कुठल्याही प्रकारच्या सोयी नाही आहे. हॅकिंग ते होऊ नाही शकत त्यामध्ये, नंबर 1. नंबर 2, जे ईव्हीएम मशीन असते त्याला नंबर 1 आम्ही FLC चेक करतो, फर्स्ट लेवल चेकिंग त्याला म्हणतो. ते ऑलरेडी झालं आहे. त्यामध्ये जे मशीन नॉट ओके आले, नॉट ओके म्हणजे काय, जे काम नाही केलं. असा एकही मशीन नाही की तुम्ही एक पार्टीला दिला आणि दुसऱ्याला वोट दिला. हे पॉसिबल नाही, हे शक्यच नाही आहे. जे बटन दाबाल तेच जाईल. असं होऊ शकतं की ते मशीन काम नाही केलं. जर काम नाही केलं त्याला ऑलरेडी आम्ही बाजूला काढलाय. त्यानंतर 28, 29, 30 आणि 1 तारीखला प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सर्व जे मशीन्स आहे इन्क्लुडिंग रिझल्ट मशीन, सर्व मशीन्सच्या पुन्हा एक वेळी चेकिंग झाला. त्यामध्ये कमिशनिंग झालं, ते मशीन तयार करण्यात आले. आणि जेवढे मशीन्स आहेत त्याचे 5% मशीन, म्हणजे असं समजा की 100 मशीन आम्ही दिलं आहे, 5 मशीनवर 1000 लोकांना आम्ही वोट देतो. 1000 आम्ही वोट टाकतो. प्रत्येक कॅन्डिडेटला आम्ही वोट देऊन जातो आणि 1000 लोकांना वोट देतो. आणि त्याचे आम्ही रिझल्ट पाहतो की ते जेवढं वोट दिलं प्रत्येक तेवढेच आहे की नाही, आणि व्हीव्हीपॅट जे स्लिप असते तो पण तेवढेच आहे की नाही प्रत्येक कॅन्डिडेटच्या. आणि हा जो पूर्ण प्रोसेस असते ते पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि कॅन्डिडेटचे समोर असते. त्यांना नोटीस देतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, मेल करतो, त्यांना फोन करून बोलवतो की हे बघा तुम्ही. आणि त्यामध्ये आजपर्यंत पूर्ण भारतमध्ये कुठेही असा घडला नाही आहे की वोट दुसऱ्याला दिला तिसऱ्याला हे.
तर हे सगळे असे काही गैरसमज असतील तर ते सर्व काढून टाका. ईव्हीएम बद्दल गैरसमज असेल तर तुम्ही मनातून काढून टाका. ईव्हीएम मशीन 100% प्रमाणिक मशीन आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबड होण्याची हेच नाही है, मतलब संधीच नहीं है, अशक्य है. उसमें गडबड होना बिल्कुल इम्पॉसिबल है. खरंच आहे. सर, जाता जाता संपूर्ण आपल्या ह्याच्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी एवढेच आवाहन करणार की हे जे मतदानाचे अधिकार आम्हाला भेटलाय ते खूप 190-200 वर्षच्या संघर्षाच्या नंतर भेटलाय. लाखो करोडो लोक त्यांनी त्यांचे बलिदान दिली, आहुती दिली, जीवनची आहुती दिली. त्यानंतर आम्हाला हे अधिकार भेटलाय. आमचा अधिकार आहे, आमच्या कर्तव्य पण आहे की त्या दिवशी ऊन असेल जे पण असेल तिथे जाऊन आम्हाला वोट करायचे. ऊन जे एक लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की खूप जास्त ऊन आहे, रिझनेबल प्रश्न आहे, पण त्यासाठी आमची पण तयारी आहे. मंडळ दिलाय, सावली दिलाय, पाणी दिलाय, ओआरएस दिलाय, आमचे व्हॉलंटियर आहे, बसण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी बेंचेस दिल्या, सुविधा प्रशासनाने मतदान केंद्रावरती देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही कृपया फक्त जाऊन मतदान करायचं, मतदान करा, हेच माझे आव्हान आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना. तर श्रीयुत कुमार आशीर्वाद सर, आज आपण आमच्याकडे आलात आणि मतदान जनजागृती आणि मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या सुविधा याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.